तुम्ही चांगलं आणि आपण परत एक संडे राईडला निघालेलो आहे. फार मजा आहे आणि एवढी मजा आहे ना. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सगळं. आज आपला जो लाईनअप आहे ना एकदम चांगला आहे. एकदम खाली थोडा मी एक्साइटेड होतो ना या राईडसाठी. काय सांगू नका. फार एक्साइटेड होतो आणि सगळे पुढे येतात. आता आपण मागे आहेत. फुल मजा आमची काउंटरी करणाऱ्याला आपला लाइनअप जो लाइनअप हमें चाहिए था गलती से एक्सपोज वाले गैंग में आ गया क्या? तो एवढा डेंजर. मी एकदम हळूहळू माहित काय यो आला साफ करून निघून गेला ना एकदम डेंजर. तर मित्रांनो आता आपला लाइनअप दाखवूया. तेव्हा तर मित्रांनो ही ॲडव्हेंचर 250 प्रणव भाऊची एकदम आज एक जास्ती कर. ही आता तुम्हाला सगळं पूर्ण डिटेल मध्ये सांगतो. त्याला ही एक्सपल्स आहे. अरे सॉरी ॲडव्हेंचर आहे 250 प्रणव भाऊची आहे. आणि ही आहे एक्सपल्स. ही एक नवीन दादा जॉईन केलेला आहे त्याची आहे. त्याची 390 पण आहे. JN390 आहे ड्यूक ती पण. आणि ती आली असती तर अजून मजा आली असती. तरी काय नाही आपल्याकडे आज एक्सपल्स पण आहे आणि त्याच्या मागे 390 सगळ्यांचा ड्रीम. काय भारी वाटतं एकदम. कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा. एकदम भारी वाटतं रे. हाय NS एकदम पोरांची म्हणजे नॉर्मल फॅमिली मिडल क्लासवाल्यांचा ड्रीम असतो हा. तो हा आहे NS. आणि आपली बेस्ट 390. आणि कशी वाटते ती पण सांगून द्या कमेंटमध्ये. तर आपण आत्ता जाणार आहे जव्हार. आता जव्हारला सांगायला लागेल जव्हार आम्ही येतो यावेळेस. आणि एवढी तगडा मी काशापासून खाली इथपर्यंत झालं पण एवढी मजा आली ना यार. एवढी मजा आली सांगू नको. कॉर्नरिंग पण मजबूत होत आहे सगळं काय. तर चला आता आपण पुढे भेटूया. आणि मी सांगतो की जर पूर्ण व्हिडिओ बघतील ना तर फुल हे करतील तुम्ही एन्जॉय करतील. हाय फार दिवसांपासून राईडला जायचं होतं. आज लाईन अरे बोबडी पण वळते. मी सांगतो ना लिटरली पूर्ण रात्र झोपलेलं नाही. काय झोपलेलं नाही. मला राईडला जायचं होतं. एवढ्या टायमानंतर टाईम भेटतोय की राईडला जाऊया असं. आणि ते लाईनअप वाटते ना तुम्हाला साधारण लाईनअप नाही. पहिले लास्ट टाइम आम्ही आलेले होते तर तुम्हाला मी ती जाता स्टोरी सांगेन. त्या टायमापेक्षा तर ह्या टायमापर्यंत फार अलग सीन आहे रे. फार एकदम डेंजर सीन आहे. आणि आता तर फुल मजा येणार आहे. रॉ पॉवर पण आहे सगळं टोटल आहे. आता हे किती दिसतात 5 बाईक दिसतात. त्याच्या जागेवरती 6 आपली ड्रिफ्टर राहिली असते तिकडं. पण ड्रिफ्टर काही करताना त्याचे
दोन्ही आपले शॉकअप सर गेलेत, ऑइल सील गेलेत, मागच्या पण हे पण गेलं आहे, शॉकअप सर गेलं आहे आणि थोडंफार काम आहे त्यासाठी ती घरीच ठेवलेली आहे आणि बीस घेऊन आलो आहे. आणि मग आता ती ती चांगली झाली का हे देईन, थोडेफार काम आहेत ते करून घ्यायला. बट बाकी एन्जॉय दिस ब्लॉग. काय यार मित्रांनो, जेव्हा कॅमेरा चालू करायला पाहिजे तेव्हा चालू नाही करत आहे. दोन पुस्तक डायरेक्ट मध्ये आलेले रे टर्निंगला. पण आपला भाऊ काय कमी आहे का? आपला भाऊ लक्की कंट्रोल येते ना भावाने बनवलं. त्यांच्या रिकॉर्डिंग मध्ये येईल. तुम्हाला सांगतो रे काय एवढी भारी नाही गाडीची. चांगली आहे. एक गाड्या वाटतात 200 असू दे किंवा 390 असू दे. बट ब्रेकिंगचं ना हे आपला हेल्मेटवर जरा हालतोय काय विचार का. विचार गेलेला केव्हा आहे आणि शिवाय जपणार नाही आपल्याला. आता आरती करते पण तुम्हाला एक सिरियसली सांगतो, एवढं दूरून आलो मला वाटलं आवाज असं मेन म्हणजे ना गाडीची सीसी असते आहे जोरात येतं ना तर वाऱ्याचा ना पूर्णपणे आवाज येतो. सॉरी यार, खरंच सॉरी. आता काय करणार आपण, पण माईक होता रे, पण माईकचा ना काय सिस्टम आहे माहीत काय, खाली ना हेल्मेट मधला आवाज येतो, बाहेरचा आवाज येत नाही. असं ठीक आहे नाही यार. मला मी आता जस्ट हे सगळे तर स्टार्टिंग चांगली लावूया. तुम्हाला टेन्शन नाही असं, मला पण नाही माहिती तरी काय एवढा आवाज वगैरे येते वाऱ्याचा. आणि त्याचे नॉईज कॅन्सलेशन आहे का नाही ते पण नाही मला माहिती आहे.
दीदी, it's all me. अभी टायर थोडा चांगला असताना आई चप्पल तेवढा वाचावला असताना मी टायर जरा चांगला करायचा. टायर चांगला असताना आई चप्पल तेवढा बेकार रे माणूस. समोर एक्सपोल सगळ्यात पुढे 390 मागे आहे नंतर एक्सपोल एक्सपोल एक्स्ट्रीम एक्सपोल एक्सपोल बाजूला एडव्हेंचर. सरकार थोड़ी रोड की दिक्कत आ रही है यार. हेल्मेटला माउंट टूल आहे का कसं काय माहिती आता. ते मोठे गटार थांबून तेवढ्याच माहिती पडत असताना माहिती पडत. नियर नियर यार एवढं हिरवगार आहे ना एवढं तरी फील होते ना. आणि एवढ्या टायमानंतर आपण राईड आले तर एव्हरग्रीन आहे रे पुरा. ठेवायला पाहिजे होती, तीच ठेवायला पाहिजे होती. आता ती आता होते माणसाला, काय करणार? काय करणार?
फॅमिली ॲक्टिव्हिटीज आणि मेन म्हणजे ना सगळ्यांच्या ठिकाणी ना हे आहे ते इगल आहे. आज तर एक झालेलो माझी कर्णवची सर्वांची वेगवेगळ्या आणि थंड वाटतं काय बघूया फ्लाय बाय बघूया फ्लाय बाय ट्राय करूया आपण फ्लाय बाय इकडे थांबू आपण फ्लाय बाय मारूया रे. तर मित्रांनो आधी आपण एंड करूया. आणि जर तुम्हाला रील वगैरे परत बघायची असेल रील वगैरे बघायची असेल नक्की मला सांगा. आपण स्पेशली सगळं काय करू तुमच्यासाठी आणि रुटीनसाठी. यार अननोन रायडर बट त्याने गाडी बघून ना यार क्रेज हो. चलो अभी निकलते थोड़ा आपण ब्लॉग आता इथे एंड करत आहेत आणि आपण पुढच्या परत भेटूया एकदम नवीन कॅरेक्टर घेतात. आणि आठवून ठेवा आपला जुना टॉप आहे रिक्षा आहे समोर आता करू फुल राडा आणि आपले सपोर्ट करत राहा. एक ना एक दिवस आपण बाय टेक केअर आणि चांगले राहा.